नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता सुधाकर आणि आजी बोलत असतात. सुधाकर म्हणत असतात, आता एकदाचा जो काही विषय घरात रंगतोय ना, तो संपवून टाकला पाहिजे. त्यावर आजी म्हणत असते, सुधा, कशाबद्दल बोलतोयस तू नेमकं? त्यावर सुधाकर म्हणत असतात, मी मीराबद्दल बोलतोय. मीरा त्या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते आणि जर असं घडलं तर तुला तर माहिती आहे, सगळा एकदम धुमाकूळ होणार आहे. त्यावर आजी म्हणत असते, मग काय करायचं आपण? त्यावर सुधाकर म्हणत असतात, आपण एक काम करूया. त्या सत्यजितच्या आईचे जे काही फोटोज आहेत ना, ते सगळे जाळून टाकूया. म्हणजे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते, बरं बरं, मलाही तसंच वाटतं. आणि अशातच आता ज्या ठिकाणी ते फोटोज ठेवण्यात आलेले असतात तिथून ते फोटोज काढण्यात आलेले असतात आणि लगेचच आता आजी आणि सुधाकर घराच्या मागच्या बाजूला जात कोपऱ्यामध्ये थोडीशी आग लावतात आणि तिथे ते फोटो एक एक करून टाकण्याचा प्रयत्न सुरू करतात. हे सगळं लांबून मीराने पाहिलेलं असतं आणि मीरा स्वतःशी बोलत असते, वा वा बाबा वा, खरंच कमाल केलीत तुम्ही. आता तर मात्र मला त्या जळत्या आगीतून ते फोटो काढावेच लागणार. आणि अशातच आपण पाहतोय आजी म्हणत असते, चल सुधा, इथे फार काळ थांबणं योग्य नाही. कुणी जर पाहिलं ना तर नाना तऱ्हेचे प्रश्न विचारेल. त्यावर लगेचच आता सुधा म्हणत असतात, चल आई. आणि मग ते दोघं तिथून बाजूला होतात. लगेचच आता मीरा त्या ठिकाणी धावत येते आणि लगेचच आता त्या जळत्या निखाऱ्यातून तिने ते फोटो बाहेर काढलेले असतात. तर त्यात एक फोटो पूर्णपणे जळालेला असतो, पण दोन फोटो अर्धवट जळालेले असतात. त्या दोन फोटोंच्या आधारावर मीरा आता नेमकं त्या फोटोमध्ये कोण व्यक्ती आहे याचा शोध घेत असते. आणि शेवटी तिला कळून चुकलेलं असतं की या फोटोमध्ये असणारी बाईच माझ्या नवऱ्याची खरी आई असू शकते. अशातच आपण पाहतोय मीराने ते फोटो आपल्या बेडरूममध्ये आणलेले असतात आणि व्यवस्थित एका पुस्तकामध्ये लपवून ठेवलेले असतात. इकडे सुधाकर आणि आजीला असं वाटत असतं की चला, आता आपण पूर्णपणे पुरावे सगळे नष्ट केले आहेत. आपल्याला आता कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. या विचाराने आता सुधाकर म्हणत असतात, चल आता झोपूया. खरंच आता डोक्याला कोणताच ताण वाटत नाहीये. त्यावर आजी म्हणत असते, वय सुद्धा, मला देखील आज छान झोप येईल. आणि अशातच आता दोघं झोपतात. इकडे आपण पाहतोय मीराला मात्र रात्री झोप येत नसते. सत्या म्हणत असतो, काय गये धूमकेतू, कसला विचार करतेस तू? चल झोप, वाजले किती बघ. त्यावर मीरा म्हणत असते, हो हो झोपते, तुम्ही झोपा. तुम्ही आत्ताच गोळ्या घेतल्या आहेत ना, तुम्हाला झोपेची जास्त गरज आहे. अहो, मी उद्याच्या ऑर्डरीबद्दल जरा हिशोब करते. असं मीराने म्हणतात. सत्या म्हणत असतो, ठीक आहे, लवकरात लवकर हिशोब कर आणि आधी झोप. त्यावर लगेचच मीरा मान डोलावते. खूप विचार करून मीराच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की हे दोन फोटो एकत्र केलं तर एक बाई तयार होते आणि ही बाईच मला आता शोधायची आहे. अशातच आपण पाहतोय आता मीराच्या एक गोष्ट लक्षात येते की या फोटोमध्ये असणाऱ्या बाईच्या गळ्यामध्ये एक लॉकेट आहे आणि ते हे लॉकेट म्हणजे मला परवा सापडलेलं लॉकेट, दोन्ही सेमच आहे. अशातच आपण पाहतोय दुसरा दिवस उजाडतो. मीरा सुधाकर यांच्या जवळ जाते आणि म्हणत असते, बाबा, एकच फक्त प्रश्न विचारते, त्याचं उत्तर द्या. त्यावर लगेचच आता सुधाकर मनातल्या मनात म्हणत असतात, काल तर मी सगळे फोटो जाळले, म्हणजे मीराकडे आता कोणताच पुढे काही बोलण्यासाठी पुरावा नसणार आहे. मग हिने काही विचारू दे, आता मी बिनधास्त उत्तर देऊ शकतो. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, बोल ना, बोल बाळा, काय बोलायचंय तुला? त्यावर मीरा म्हणत असते, बाबा, जर एखाद्या प्रश्नाचं मला उत्तर हवं असेल तर ते तुम्ही देऊ शकता याची मला खात्री आहे, पण तुम्हाला ते मनापासून द्यायचं आहे की नाही हे मात्र तुम्हीच ठरवणार ना. त्यावर सुधाकर म्हणत असतात, मीरा, काय फिरवाफिरवीचे प्रश्न विचारू लागली, विचार ना काय विचारायचं आहे. त्यावर मीरा म्हणत असते, बाबा, हा बघा, हा फोटो, या फोटोतली बाई नेमकी कोण आहे सांगा मला. त्यावर सुधाकर तो फोटो पाहतात आणि लगेचच म्हणत असतात, मीरा, काय चाललंय तुझं? म्हणजे काल जळत्या निखाऱ्यातून हे फोटो काढलेस तर तू,
त्यावर मीरा म्हणत असते, हो बाबा, तुम्ही सगळे पुरावे जर जाळायला निघाला असाल तर मला काही ना काही पाऊल उचलावं लागेलच ना. शेवटी काही ना काही सत्य अजून समोर यायचं बाकीच आहे. त्यावर सुधाकर म्हणत असतात, मीरा प्लीज या सत्यापर्यंत नको पोहोचूस तू. त्यावर मीरा म्हणत असते, बाबा मी तुम्हाला शेवटचं विचारते, तुम्ही मला मदत करणार आहात की नाही, फक्त इतकं सांगा. जर करायची नसेल तर नाही सांगा, मी माझ्या परीने नेमकं काय करायचं ते बघते. तेवढं आपण पाहतोय तिथे आजी आलेली असते. आजीने या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं. आजी म्हणत असते, सुधा आता तुला या मीराला मदत करावीच लागेल. सांग तिला नेमकं काय सत्य आहे ते. हे वाक्य ऐकल्यावर आता आजीला सुधा म्हणत असतात, आय आय काय बोलतेस तू हे? अगं असं कसं सांगू शकतो मी? त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते, कारण या पोरीने जो काही विडा उचललाय त्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा, त्यात तिला तुझी साथ मिळाली ना तर ती पोरगी त्या सत्यजितच्या सत्यापर्यंत लगेचच पोहोचेल. आणि अशातच आता आजीच्या सांगण्यामुळे सुधाकर म्हणत असतात, ठीक आहे आय मी सांगतो हिला. आणि अशातच सुधाकर यांनी सांकेतिक भाषेमध्ये मीराला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते. सुधाकर जे जे सांगत असतात मीरा नीट समजून घेत असते. आणि शेवटी मीरा असं म्हणत असते, बाबा किती भयंकर आहे सगळं. म्हणजे तुम्ही काहीही केलेलं नसताना या सगळ्या प्रकरणाचा आळ स्वतःवर घेताय, तुमच्या स्वतःची एवढी बदनामी करून घेताय. त्यावर सुधाकर म्हणत असतात, मीरा एक गोष्ट लक्षात ठेव, माझं निरूपावर खूप प्रेम आहे आणि तिला दुःखी झालेलं मी नाही पाहू शकत, त्यामुळे मी तिच्यासाठी काही करू शकतो. त्यावर मीरा म्हणत असते, बाबा खरंच मानलं तुम्हाला, नवरा असावा तर तुमच्यासारखा, ही म्हण अजिबातच चुकीची नाहीये. अशातच आपण पाहतोय आता मीराने त्या बाईच्या बद्दलचं सगळी काही माहिती निरूपाच्या नवऱ्याकडून घेतलेली असते. आणि मीरा म्हणत असते, बाबा मी आजच या बाईला भेटायला जाणार आहे. त्यावर सुधाकर म्हणत असतात, जा, पण काही अडलं नडलं तर मला फोन कर. आणि अशातच आपण पाहतोय आता मीरा त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते जिथे ही बाई 27 वर्षांच्या आधीपासून नर्सचं काम करत असते. आणि लगेचच आता तो फोटो मीराने त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या त्या बाईला दाखवलेला असतो. आणि आपलाच फोटो 27 वर्षांपूर्वीचा या मीराकडे कुठून आला असा ही बाई स्वतःशी बोलते. आणि तेवढ्यात मीरा म्हणत असते, सगळं काही सांगते तुम्हाला, पण मला सांगा 27 वर्षांपूर्वी या हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या एका बाळाची मला स्टोरी ऐकायची आहे. त्यावर ती बाई म्हणत असते, नेमकी आहेस कोण तू? त्यावर मीरा म्हणत असते, मी सत्यजित सुधाकर गायकवाड, म्हणजेच सत्यजितची बायको. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ती बाई म्हणत असते, कोण सत्यजित? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, तुम्ही सुधाकर गायकवाड यांना तर ओळखता ना, किंवा निरूपा सुधाकर गायकवाड. त्यावर लगेचच आता त्या बाईसमोर 27 वर्षांपूर्वीची सगळी स्टोरी येते. आणि लगेचच आता ती बाई बोलू लागते, हो निरूपा सुधाकर गायकवाडला मी चांगलंच ओळखते, कारण तिच्याबरोबर जे प्रकरण घडलं होतं ते मी विसरूच शकत नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता मीराने त्या बाईला रिक्वेस्ट केलेली असते की सगळं काही सांगा. त्यावर ती नर्स म्हणत असते, खरं तर तुझी सासू म्हणजेच निरूपा माझ्या या हॉस्पिटलमध्ये एका बाळाला जन्म देऊन गेली आणि त्यानंतर तिचं काहीच महिन्यात लग्न झालं. ते बाळ ती स्वीकारायला तयार नव्हती, कारण त्या बाळाला तिने जर स्वीकारलं तर तिचा होणारा नवरा तिला टाकेल अशी भीती तिला वाटत होती. त्यावर मीरा म्हणत असते, मग त्या बाळाचं काय झालं? त्यावर लगेचच आता ती नर्स म्हणत असते, काय होणार, ते बाळ मी तिच्याच नवऱ्याच्या हातात दिलं. आणि त्या निरूपाला असं वाटू लागलं की ते जे बाळ आहे ना ते तिच्या नवऱ्याचं अनावरच बाळ आहे. त्यावर मात्र मीरा म्हणत असते, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की हे बाळ त्या निरूपाचंच आहे, पण निरूपाला माहितीच नाही की ज्या बाळाला ती वाढवते ते बाळ तिच्या नवऱ्याचं अनावरच आहे असं तिला वाटतंय. त्यावर नर्स म्हणत असते, अगदी बरोबर बोलतेस तू. आणि अशातच आपण पाहतोय शेवटी मीराला कळून चुकलेलं असतं की सत्यजित हे दुसरं तिसरं कोणाचं नसून निरूपाचंच बाळ आहे.
पण सुधाकर यांनी मोठ्या मनाने ते स्वीकारलं असून आणि त्याला वाढवलं सुद्धा आहे. आणि अशातच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, खूप खूप आभार तुमचे, तुम्ही मला सगळ्या सत्य माहिती दिलीत त्याबद्दल. त्यावरती नर्स म्हणत असते, अगं यात आभार कसले मानतेस, मला जेवढं शक्य आहे तेवढी मदत करेन तुला. असं म्हणत आता त्या नर्सने मीराला तिथून जायला सांगितलेलं असतं, कारण नर्सचं तिकडे काम चालू असतं. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता मीराने असं म्हटलेलं असतं, मला तुमचा थोडा वेळ हवा आहे, आता तुम्ही तुमचं काम करा, पण नंतर जेव्हा तुम्ही यातून फ्री व्हाल मला तुमचा थोडा वेळ द्या. त्यावरती नर्स म्हणत असते, अगं देणार, काळजी करू नकोस. ज्या माणसाने स्वतःवर सगळा आरोप घेतला आहे त्या माणसाची यातून निर्दोष मुक्तता झालीच पाहिजे. त्या निरूपाचंच बाळ निरूपाने लाथाडलं आणि तिच्याच नवऱ्याने ते स्वीकारलं, पण तिच्या नवऱ्याला तिनेच दोष दिला की हे तुमचं अनावरच बाळ आहे काय, आता तर मी येणारच आणि सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश करणार. त्यावर मीरा म्हणत असते, खरंच तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत. त्यावरती नर्स म्हणत असते, काही गरज नाहीये माझे आभार मानायची, खरं तर मला या गोष्टीसाठी कधीपासून पुढे येऊन वाचा फोडायची होती, पण कधी कसं इथपर्यंत पोहोचीन हे कळत नव्हतं, पण आज तुझ्या मार्गाने या सगळ्यापर्यंत पोहोचणार याचा आनंद मला आहे. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता मीरा असं म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही तुमचं काम झालं की मला फोन करा, मी येईन तुम्हाला न्यायला. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ती नर्स म्हणत असते, ठीक आहे. अशातच आपण पाहतोय मीरा घरी आलेली असते. लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, काय ग मीरा, काय झालं, मला काही सांगणार आहेस की नाही. त्यावर मीरा म्हणत असते, बाबा तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्यावर केलेला आरोप आता मी पूर्णपणे मिटवणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, नेमकं काय घडलंय. त्यावर मीराने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितल्यावर सुधाकर म्हणत असतात, मीरा तुला काही कळतंय का, यातून निरूपाला खूप मोठा धक्का बसू शकतो. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, बाबा अहो धक्का नाही बसणार, पण त्यांना इतकं मात्र कळेल की आपण जे काही करतोय ते चुकीचं आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता मीराला सुधाकर म्हणत असतात, ठीक आहे, पण या सगळ्याचा शेवट गोड झाला पाहिजे. त्यावर मीरा म्हणत असते, बाबा या सगळ्याचा शेवट गोडच होणार, नका काळजी करू तुम्ही. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता निरूपाने तिथे येऊन सुधाकरांना विचारलेलं असतं, नेमकं काय चाललंय तुमच्या दोघांचं, कसला शेवट गोड झाला पाहिजे मला सुद्धा कळू दे, तुमच्या अनावरच मुलाचा विषय चाललाय का. त्यावर मीरा म्हणत असते, बाईसाहेब बस करा, किती वेळा बाबांना तुम्ही हिणवणार आहात की अनावरच मुलगा, यापुढे बाबांना अशा प्रकारे बोलायचं नाही. त्यावर मात्र निरूपा म्हणत असते, काय गे फटाकडी, अचानकपणे तुझा आवाज कसा काय वाढला. एक गोष्ट लक्षात ठेव, साधी फुलवाली आहेस तू, तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची. त्यावर सुधाकर म्हणत असतात, निरूपा गप्पा बस, मी मीराचा अशा प्रकारचा अपमान अजिबात सहन करणार नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, बाबा प्लीज शांत व्हा, आता काही बोलू नका. बाईसाहेबांसमोर त्यांचा खरा चेहरा आल्यानंतर त्यांना कळून चुकणार आहे त्या कुठे चुकल्यात त्या. हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते, काय बोललीस तू, मी चुकले. अगं काय चाललंय तुमच्या दोघांचं, मला उगाच बदनाम करण्याचा तुमच्या दोघांचा जो प्लॅन आहे ना तो मी हाणून पाणी ना. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, बाईसाहेब अहो जे काय करायचं ते करा, पण आत्ता बघा तुमचा खरा चेहरा नाही जगासमोर आणला ना तर नावाची मीरा सत्यजित गायकवाड नाही. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, पहिल्यांदा ते सत्यजित गायकवाड हे नाव लावू नकोस, कारण तो माझ्या नवऱ्याचा अनावरच मुलगा आहे आणि त्याचं नाव मला माझ्या नवऱ्याच्या आसपास नकोय. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता मीरा म्हणत असते, ठीक आहे, तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर असू दे, पण यांचं नाव बाबांच्या आसपास लागणारच, कारण तुम्हाला जेव्हा कळेल ना तुमची अवस्था. आणि अशातच आता मीराला फोन आलेला असतो, ती नर्स मीराच्या घराच्या आसपास आलेली असते. लगेचच मीराने आतमध्ये येण्याची रिक्वेस्ट केलेली असते.
ती नर्स आतमध्ये येते. निरुपा म्हणत असते, कोणाला घरात घेतेस तू? त्यावर मीरा म्हणत असते, बघा, यांना बघून तुम्हाला काही आठवतंय का? आता ती नर्स समोर आल्यावर निरुपा तिला पाहते आणि अशातच आता निरुपाला 27 वर्षांपूर्वीचं फुसटचं काहीतरी आठवतं. आणि अशातच आता ती नर्स म्हणत असते, कशी आहेस निरुपा? अचानकपणे त्या वेगळ्याच बाईने आपल्याला निरुपा अशी हाक मारली. हे आता त्या निरुपाला खूप कन्फ्यूज करणारं असतं. आणि अशातच निरुपा म्हणत असते, कोण आहात तुम्ही आणि मला माझ्या नावाने कसं काय ओळखता? त्यावरती बाई म्हणत असते, मी तुला चांगलंच ओळखते. आठव, 27 वर्षांपूर्वी माझ्या हॉस्पिटलमध्ये आली होतीस. तुला बाळ झालं होतं, पण काही महिन्यातच तुझं लग्न असल्यामुळे ते बाळ तू त्याच ठिकाणी टाकून गेली होतीस. हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते, काही काय बोलताय तुम्ही? माझ्या या भरलेल्या घरात येऊन तुम्ही माझे वाभाडे काढताय? त्यावर लगेचच आता ती नर्स म्हणत असते, माझ्याकडे त्या गोष्टीचा पुरावा आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते, अहो, हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका हा. ही आपलं घरफोड करायला आली आहे. नक्कीच या मीराची या सगळ्यामध्ये मिलावटी आहे. त्यावर सुधाकर म्हणत असतात, निरुपा, या नर्स ताई जे काही बोलतायत ना ते चुकीचं नाहीये. ते अगदी बरोबर आहे. कारण तो मुलगा म्हणजे कोण आहे तुला माहिती नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते, गप्प बसा. माझ्यावर असा आलतू फालतू आरोप झालेला मी सहन करणार नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता सुधाकर म्हणत असतात, निरुपा गप्प बस. खरं तर जो मुलगा तू हॉस्पिटलमध्ये सोडून आली होतीस ना, तोच मुलगा आज सत्यजित आहे. त्याला मी स्वीकारलं, ज्याला तू माझा अनावरस मुलगा म्हणतेस. खरं तर तो तुझा. आता सुधाकरांनी इथे अनावरस हा शब्द वापरलेला नसतो निरुपाच्या बाबतीत. आणि अशातच आपण पाहतोय सुधाकर म्हणत असतात, बघ निरुपा, अजूनही मी तुला प्रेमाने स्वीकारायला तयार आहे. कारण माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि ते कायम असणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपा चांगलीच ओशाळलेली असते आणि तिला कळून चुकतं की आपण किती मोठी चूक केली आहे ती. लगेचच आपण पाहतोय निरुपा बोलू लागते, खरं तर मला एका गोष्टीचं खूपच हे वाटतं की माझा नवरा इतका चांगला असूनही मी त्याच्यावर अविश्वास कसा काय दाखवला. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता निरुपा म्हणत असते, खरं तर मला जमलं तर माफ करा. त्यावर सुधाकर म्हणत असतात, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला माफ करीन मी, पण यापुढे सत्यजित आणि या मीराला अजिबातच तुझ्याकडनं कोणताही त्रास झाला नाही पाहिजे. नाहीतर तुला फाट्यावर मारायला मला फारसा वेळ लागणार नाही. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.